नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण 9 प्रकरणापर्यंत व्हिडिओ पाठवल्या गेलेले आहेत। आज या 10व्या प्रकरणात सुरुवात करण्या अगोदर आपण या शीतयुद्धापूर्वी 2 महायुद्धे अनुभवली किंवा अभ्यासली व ती म्हणजे पहिले व दुसरे महायुद्ध। मित्रांनो, जागतिक पातळीचा विचार करतो म्हटले तर दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे विभाजन 2 गटात झालेले दिसून येते। या 2 युद्धाने किंवा या 2 गटामुळेच या जगात शीतयुद्धाला प्रारंभ झाला असे दिसून येते। दुसऱ्या महायुद्धानंतर या शीतयुद्धाला प्रारंभ का झाला? या शीतयुद्धालाच कोल्ड वॉर म्हणून सुद्धा संबोधल्या जाते। म्हणजेच नेमके शीतयुद्ध म्हणायचे कशाला? या शीतयुद्धाची साधी आणि सोप्या पद्धतीने आपल्याला व्याख्या या ठिकाणी करता येईल। प्रस्तावनेमध्येच आपण पाहिले की शीतयुद्ध हे 2 गटात झाले। म्हणजेच हे 2 गट कोणते? तर व्याख्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एका बाजूला भांडवलशाही म्हणजेच लोकशाही राष्ट्रे व दुसऱ्या बाजूला साम्यवादी राष्ट्रे, त्यालाच कम्युनिस्ट म्हणून संबोधल्या जातात। अशा या 2 गटातील राष्ट्रात 2 गट कोणते? तर एक अमेरिकेचा गट आणि दुसरा रशियाचा गट। तर या 2 गटातील राष्ट्रात सत्ता निर्माण करणे व जागतिक म्हणजे संपूर्ण जगावरती अमेरिका आणि रशिया आपापल्या परीने प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता। तर ही सत्ता व प्रभाव निर्माण करण्याकरता जो या दोन्ही गटाच्या भांडवलशाही व साम्यवादी राष्ट्रात संघर्ष झाला त्याला शीतयुद्ध असे म्हटल्या जातात। या दोन्ही गटात 2 विचारप्रणाली म्हणा किंवा विचारसरणी दिसून येतात। एक म्हणजे भांडवलशाही, त्यालाच लोकशाही म्हटला जात असतात, आणि दुसरी विचारप्रणाली किंवा दुसरी विचारसरणी साम्यवादी। पण या दोन्ही गटात ताण तणाव असणे, पण प्रत्यक्षात या ताण तणावाचे युद्धात रूपांतर नव्हते, म्हणून या दोन्ही गटाच्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात। शीतयुद्ध म्हणजे काय की सत्ता आणि प्रभाव निर्माण करण्याकरता त्यांनी संघर्ष तर केला, ताणतणाव होतो, परंतु प्रत्यक्षात युद्ध झाल्या गेलेलं नाही। म्हणजेच ती परिस्थिती युद्धासारखी निर्माण झाल्या गेलेली होती, त्याला शीतयुद्ध म्हणून संबोधल्या गेलेलं आहे। मित्रांनो, शीतयुद्ध ही संकल्पना किंवा त्याला आपण जे कोल्ड वॉर म्हणून संबोधतात, या शब्दप्रयोगाची उत्पत्ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वृत्तपत्रात लेखन करणारा वॉल्टर लिपमॅन या स्तंभलेखकाने सर्वप्रथम या कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध शब्दाचा प्रयोग केला असं दिसून येते। तेव्हा हे शीतयुद्ध जेव्हा झालं तेव्हा या शीतयुद्धाला कारणीभूत घटक कोणते किंवा शीतयुद्धाची वैशिष्ट्ये कोणती, किंवा पुन्हा आपण त्याला म्हणू शकतो की शीतयुद्धाचे गुणधर्म काय होते, घटक काय होते। तर या घटकांचा किंवा या वैशिष्ट्यांचा विचार जर करतो म्हटलं तर मित्रांनो, ही जी शीतयुद्धाची संकल्पना वॉल्टर लिपमन या स्तंभलेखकाने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगात आणली। त्याची काही वैशिष्ट्य, घटक, गुणधर्म आपल्याला अभ्यासावे लागतील। त्यामधील पहिल्या वैशिष्ट्याचा विचार जर करतो म्हणलं तर प्रत्यक्ष युद्धाचा अभाव। आता या दोन्ही गटामध्ये अमेरिका आणि रशिया गटात ताण आणि तणाव दिसून येतो, परंतु प्रत्यक्ष या दोन्ही गटात युद्ध मात्र नव्हते किंवा युद्ध झाल्या गेलेले नाहीत। म्हणजे शीतयुद्धात प्रत्यक्ष युद्धाचा प्रभाव होता असं आपल्याला दिसून येते। दुसऱ्या वैशिष्ट्यांचा विचार करतो म्हटलं
तर तीव्र शस्त्रस्पर्धा. शीतयुद्ध म्हटले तर दोन्हीही गट युद्धाच्या तयारीत आहेत, म्हणजेच शस्त्रास्त्राची जमवाजमव करतात. म्हणजेच अणुबॉम्बपेक्षाही ज्या पद्धतीचा जपानवर अणुबॉम्ब टाकला गेलेला होता आणि हिरोशिमा आणि नागासाकी हे दोन्हीही शहर विध्वंस केल्या गेलेले होते, त्या अणुबॉम्बपेक्षाही तीव्र प्रकारचे जसे क्षेपणास्त्रे, आण्विक शस्त्रे जमवण्याची एक स्पर्धा या दोन्हीही गटामध्ये तीव्र अशा पद्धतीची शस्त्रस्पर्धा आपल्याला दिसून येते. मित्रांनो, तिसऱ्या वैशिष्ट्यांचा विचार करतो म्हटलं तर या ठिकाणी आक्रमक राजनीती. जगामध्ये या शीतयुद्धात समाविष्ट असणारे दोन गट इतर राष्ट्रांना आपल्या गटात ओढण्याकरता किंवा त्यांचा समावेश करण्याकरता त्यांना प्रेरणा व पाठिंबा दर्शवून जागतिक पातळीवर आक्रमक राजनीतीचा वापर त्या ठिकाणी करताना दिसून येतो, जेणेकरून आपला गट कशा पद्धतीने सामर्थ्यवान होईल याकरता आक्रमक राजनीतीचा वापर हे दोन्हीही गट करताना दिसून येतात. चौथ्या गुणधर्माचा किंवा वैशिष्ट्यांचा विचार जर करतो म्हटलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास. मित्रांनो, या शीतयुद्धाला सुरुवात झाली ती परस्पर दोन विचारसरणीवर, एक भांडवलशाही व दुसरी साम्यवादी. परंतु या दोन्हीही विचारसरणीतील राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य मिळेल की नाही असा परस्पर अविश्वास या दोन्हीही गटात दिसून येतो. म्हणून शीतयुद्धाला सुरुवात झाली असं दिसून येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकाविरुद्ध असणारा परस्पर अविश्वास हे सुद्धा एक घटक म्हणून या शीतयुद्धाला कारणीभूत समजल्या जाते. त्यानंतरचा वैशिष्ट्य जर पाहतो म्हणलं तर राजकीय आणि आर्थिक दबाव. पाचवे वैशिष्ट्य सांगावयाचे झाल्यास हे दोन्ही गट एकमेकावर राजकीय आणि आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसते. अशा या राजकीय आर्थिक दबावानंतर या ठिकाणी शीतयुद्धाचं शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, तत्वप्रणालीचा संघर्ष. कोणती तत्वप्रणाली? तर एका गटाची भांडवलशाही म्हणजेच लोकशाही तत्वप्रणाली, तर दुसऱ्या गटाची साम्यवादी तत्वप्रणाली. या दोन तत्वप्रणालीत संघर्ष विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून येतो. म्हणून अशा वरील वैशिष्ट्याचा अभ्यास केल्यानंतर शीतयुद्धाची संकल्पना किंवा शीतयुद्धाला कशी सुरुवात झाली हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होते. या शीतयुद्धाला सुरुवात होण्या अगोदर या शीतयुद्धाची पार्श्वभूमी काय आहे या गोष्टीचा आपण विचार करतो म्हटलं तर मित्रांनो, जागतिक स्तरावर दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाला सुरुवात झाली, पण तिथे प्रत्यक्ष युद्धाचा अभाव आहे, म्हणजेच युद्ध नाही. तर या ठिकाणी अप्रत्यक्ष पद्धतीची परिस्थिती म्हणजे युद्धाची अप्रत्यक्ष परिस्थिती युद्धाची निर्माण झालेली दिसते, जी की दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर तयार झाली. तर या महायुद्धाच्या काळानंतर तयार जी परिस्थिती निर्माण झाली, युद्धस्थिती जी निर्माण झाल्या गेलेली होती, ती शीतयुद्धाची पार्श्वभूमी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. यामध्ये या पार्श्वभूमीमध्ये किंवा शीतयुद्धाला सुरुवात होण्यापूर्वी आपल्याला दिसून येते की युरोपचे विभाजन हे दोन भागामध्ये झालेले दिसून येते. एक म्हणजे पूर्व युरोप आणि दुसरा म्हणजे पश्चिम युरोप. या विभाजनाला कोणतं कारण जर कारणीभूत असेल तर दुसरं महायुद्ध हे कारणीभूत कारण संबोधल्या जात असतात युरोपचं पूर्व आणि पश्चिम युरोपामध्ये विभाजन करण्यामध्ये. पहिल्या महायुद्धानंतर जर आपण पाहतो म्हटले तर जागतिक स्तरावर इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशाचे प्रभुत्व होते किंवा त्या पद्धतीचं महत्त्व निर्माण झाल्या गेलेलं होतं.
परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणात इंग्लंड व फ्रान्स यांचे महत्त्व कमी झाल्याचे दिसून येते। मित्रांनो, भांडवलशाही व साम्यवाद या विचार प्रणालीचा किंवा विचारसरणीचा प्रभावाचा परिणाम पाहतो म्हटले तर पूर्व युरोपात रशियाच्या प्रभावाखाली असणाऱ्या पूर्व युरोपात साम्यवादी विचारप्रणाली, तर पश्चिम युरोपात म्हणजेच अमेरिकेच्या प्रभावाखाली भांडवलशाही किंवा लोकशाही विचारप्रणालीचा स्वीकार या पूर्व युरोप आणि पश्चिम युरोपीय देशांनी म्हणा या ठिकाणी केला असं आपल्याला दिसून येते। या दोन्हीही विचार प्रणालीच्या माध्यमातून रशिया व अमेरिका गटात शीतयुद्ध आकार घ्यायला लागले किंवा आकारास येऊ लागले। या दोन्हीही विचार प्रणालीच्या माध्यमातून पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप ज्या पद्धतीने विभागल्या गेलेला होता अशा विभाजनाला उद्देशूनच त्यावेळचे इंग्लंडचे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा ही संज्ञा या घटनेला वापरून या दोन्हीही विचार प्रणालीचा उल्लेख केला असं दिसून येते। म्हणजेच काय तर युरोप खंड दोन भागात विभागला गेला, याला पोलादी पडदा असे म्हटले जाते। ते दोन भाग कोणते तर पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप। हा पोलादी पडदा कशाचा असेल तर तो भांडवलशाही व साम्यवादी विचारसरणीचा होता। अशा पद्धतीने आपण असे म्हणू शकतो की दोन विचार प्रणालीतून जग कोणत्या वाटेने चालला असेल तर जगाची वाटचाल शीतयुद्धाच्या दिशेने चालू झाल्या गेलेली होती असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तेव्हा या शीतयुद्धाची पार्श्वभूमी आपण समजून घेतल्यानंतर या शीतयुद्धाची वाटचाल आपल्याला कोण्या दिशेने चालल्या गेलेली होती त्याचा अभ्यास किंवा ते घटक आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे। हे बघा मित्रांनो, या शीतयुद्धाच्या वाटचालीचा अभ्यास करताना या ठिकाणी दोन विचार प्रणालीवरून जगात दोन गट पडले। एक भांडवलशाही ज्याला लोकशाही विचाराचा, तर दुसरा साम्यवादी विचाराचा गट। या दोन्हीही गटात स्पर्धा सुरू झाली की आपल्या गटात जास्तीत जास्त राष्ट्रांचा सहभाग व्हावा। मग यासाठी दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका यांनी एक मार्शल प्लॅन या ठिकाणी तयार केला किंवा मार्शल प्लॅनची योजना अमेरिकेने आखली। कशासाठी हा मार्शल प्लॅन केला गेलेला होता तर जगात साम्यवादाचा विचार रोखण्यासाठी। राष्ट्रांना आर्थिक मदत, त्यामुळे या मार्शल प्लॅनच्या माध्यमातून दोन्हीही गटांनी या ठिकाणी इतर राष्ट्रांना आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली। या आर्थिक मदतीच्या माध्यमातूनच जास्तीत जास्त राष्ट्र आपल्याकडे कसे काबीज करता येईल याकरता या मार्शल प्लॅनची योजना अमेरिकाने आखल्या गेलेली होती। परंतु रशियाही स्वस्त बसणारा नव्हता। रशियाने आफ्रिका आणि आशिया खंडातील ज्या भांडवलशाही राष्ट्रांच्या वसाहती होत्या त्या वसाहतीतील जनतेला स्वातंत्र्य चळवळ निर्माण करण्याकरिता वसाहतवाद्याच्या विरोधी प्रेरणा व प्रोत्साहन द्यायला सुरुवात झाली। अशा दोन्हीही गटात पूर्व युरोप व पश्चिम युरोप या गटात तणावाची परिस्थिती निर्माण झाली। पण या दोन राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष युद्ध झाले नाही। दोन्हीही राष्ट्र कायम युद्धाच्या तयारीत असूनही दोन्ही राष्ट्रात तणाव होता, मात्र प्रत्यक्ष युद्ध नाही। अशा या परिस्थितीला आपण ढोबळ मनाने शीतयुद्ध असे म्हणू शकतो। मित्रांनो, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर युरोपची दोन भागात जी विभागणी झाली ती राजकीय, आर्थिक
लष्करी या मुद्द्याच्या आधारे झाली. परंतु विचारप्रणालीचा स्वीकार करावा हा महत्त्वाचा मुद्दा या शीतयुद्धामागे होता असे दिसून येते. मित्रांनो, या दोन विचारप्रणालीच्या उदाहरणाच्या माध्यमातून सांगावयाचे झाल्यास रशिया यांच्या मतानुसार उत्पन्नाचा जो स्रोत असेल यावर सरकारी मालकी असावी हा मध्यवर्ती विचार रशियाचा होता, तर अमेरिकेचा विचार प्रवाह हा सांगतो की उत्पन्नाचा जो स्रोत असेल त्या देशामध्ये त्यावर सरकारी अधिकार न राहता त्यावर खाजगी मालकी असावी. अशा दोन विरुद्ध विचारप्रणालीमुळेच हे शीतयुद्ध युरोपपुरतेच मर्यादित न राहता ते आशिया खंडातही पोहोचले असे दिसून येते. मित्रांनो, शीतयुद्ध युरोपपर्यंत मर्यादित राहिले. त्याचे लोण आशिया खंडात येऊन 20व्या शतकाच्या पूर्वार्धात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे रशिया व चीन यांच्यात 1950 मध्ये लष्करी करार आणि दुसरी घटना म्हणजे उत्तर व दक्षिण कोरिया यांच्यातील वाढलेला संघर्ष. या दोन्हीही घटना जगाला शीतयुद्धाच्या वाटचालीकडे नेत आहे असे दिसून येते. त्याचेच पडसाद हे आशिया खंडातही उठायला लागले किंवा झळकायला लागले असं दिसून येते. मित्रांनो, या शीतयुद्धाच्या वाटचालीनंतर आपल्याला पुढील मुद्दा आपण पाहणार आहोत, निकिता क्रुश्चेव. आता हे निकिता क्रुश्चेव कोण आहेत? तर हे निकिता क्रुश्चेव सोव्हिएत रशिया, जी सोव्हिएट रशिया होती त्या रशियाचे अध्यक्ष आहेत. आता या ठिकाणी सोव्हिएत रशिया आणि रशिया हा एकच आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. हे बघा, घटनाक्रम पाहत असताना सोव्हिएत रशियाचे प्रमुख जोसेफ स्टॅलिन यांच्या काळातच शीतयुद्ध सुरू झाले होते. परंतु पुढे जेव्हा निकिता क्रुश्चेव हे स्टॅलिनच्या जागी जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले, जे आण्विक स्वरूपांचे जे शस्त्र आहे त्यांची सहारकता काय आहे, त्यांची तीव्रता किती आहे, त्यामुळे किती जीवितहानी व आर्थिक हानी या आण्विक शस्त्रामुळे होती, याची कल्पना या निकिता क्रुश्चेव रशियाच्या अध्यक्षांना होती. म्हणजेच आण्विक युद्ध जगातील कोणत्याही देशाला यावेळी परवडणार नव्हते आणि म्हणून रशियाचे भूतकाळातील धोरण किंवा भूमिका बदलून वास्तव्यवादी धोरण निकिता क्रुश्चेव यांनी स्वीकारले. निकिता क्रुश्चेव यांनी जगात शांततामय सहजीवनावरती भर दिला असं दिसून येते. जगामध्ये शांतता निर्माण व्हावी या विचाराचे निकिता क्रुश्चेव होते. त्या माध्यमातून त्यांनी कार्य करत असताना त्या ठिकाणी या धोरणातूनच 1959 मध्ये एक घटना घडली असं म्हणायला काय हरकत नाही. 1959 साली कॅम्प डेव्हिड येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि रशियाचे निकिता क्रुश्चेव यांची भेट झाली. या भेटीदरम्यान शांततामय सहजीवनावर भर देऊन जो संघर्ष या दोन गटात होता तो संघर्ष, ताणतणाव या ठिकाणी या वास्तववादी धोरणाच्या माध्यमातून निवळला असं दिसून येते. ही एक तिसऱ्या महायुद्धाला किंवा शीतयुद्धाला टाळण्यासाठी कॅम्प डेव्हिड येथे दोन्ही प्रमुखाची झालेली भेट महत्त्वाची घटना म्हणून संबोधल्या जाते. मित्रांनो, दुसऱ्या घटनेचा विचार जर करतो म्हटलं तर 1961 मध्ये रशियाने बर्लिन भिंत उभारली. तर या ठिकाणी बर्लिन म्हणजे जर्मनी, या जर्मनीचे विभाजन रशियाने पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन
असे केले आणि यामधून 2 बर्लिन मधला संबंध संपला। यामधून मोठ्या प्रमाणामध्ये युरोपामध्ये विशेष अशा पद्धतीचा ताणतणाव निर्माण झाला। त्यामुळे एक असंतोष अशा पद्धतीचं वातावरण या बर्लिनमध्ये त्या ठिकाणी किंवा जर्मनीमध्ये निर्माण झालं असं दिसून येते। दुसऱ्या घटनेचा विचार जर करतो म्हटलं तर 1962 मध्ये क्युबाचा प्रश्न। क्युबा हे शीतयुद्धाच्या तणावाचे अमेरिका व रशियाचे केंद्र ठरला असं म्हणायला काही हरकत नाही। क्युबा या ठिकाणी निर्माण झालेल्या क्षेपणास्त्र पेच प्रसंगामुळे अमेरिका व रशिया यांच्या तणाव वाढला। हा तणाव कमी करण्यासाठी या उभय देशात तणाव कमी करण्यासाठी उभयपक्षी करार झाला। तसेच त्या ठिकाणी शांतता निर्माण होण्याकरता तणाव कमी करण्याकरता दूरध्वनीवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला। हॉटलाईन सारख्या साधनाचा उपयोग करून दोन्ही देशातील तणाव कमी झाला असं दिसून येते। अशा या शीतयुद्धातील या प्रमुख 2 घटनांच्या बर्लिन आणि क्युबा घटनांच्या नंतर या ठिकाणी विशेष अशा पद्धतीचं एक देतांत पर्व म्हणून संबोधल्या जात असतात किंवा देतांत प्रकरण म्हणून घडल्या गेलेलं आहे। मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी देतांतची संकल्पना विचारल्या जाऊ शकते। विद्यार्थी मित्रांनो, या घटना होत असताना म्हणजे क्युबा आणि बर्लिनची भिंत या दोन्हीही घटनेचा विचार करतो म्हटलं तर शीतयुद्धाच्या काळात हे देतांत प्रकरणाची घटना महत्त्वाची आहे। काय आहे देतांत प्रक्रिया? जेव्हा 2 गटात मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण होतो, एक गट आहे साम्यवादी तर दुसरा आहे तो भांडवलशाही गट, म्हणजेच रशिया आणि अमेरिका हे 2 गट। युरोप खंडावरून या 2 राष्ट्रात जो ताणतणाव निर्माण झाला, हा ताणतणाव कमी करण्यासाठी जी प्रक्रिया राबवली त्याला देतांत प्रक्रिया किंवा देतांत प्रकरण संबोधल्या जाते। आणि यानुसारच 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्रेझनेव यांनी मॉस्को या ठिकाणी हा ताणतणाव कमी करण्यासाठी एकत्रित येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। या एकत्रीकरणातून या 2 राष्ट्राच्या शिखर परिषदेत आण्विक क्षेपणास्त्रे वर मर्यादा कशा पद्धतीची आणता येईल यावर एकमत झाले। या दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी शिखर परिषदेने महत्त्वाची मॉस्को या ठिकाणी झालेली शिखर परिषद हिने महत्त्वाची भूमिका बजावली। पुढे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षाची भेट घेऊन चीनच्या साम्यवादी शासनाला अनुमती दिली। या पद्धतीने 1972ची मॉस्को येथे ठरलेली शिखर परिषद म्हणून ओळखल्या जाते। मित्रांनो, या झालेल्या घटनेवरून जगात शांतता निर्माण झाली असे म्हणता येणार नाही। यापुढेही आपण पाहतो म्हटले तर या शीतयुद्धाच्या काळात गटबाजीलाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते। आता हे गटबाजीचं धोरण राबवत असताना, राजकारण करत असताना त्या गटामध्ये जास्तीत जास्त राष्ट्र कशा पद्धतीचे येईल त्याच्याकरता विशेष अशा दोन्ही गटाने आपल्या त्या दोन्ही गटातील राष्ट्रांना ओढण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोत्साहन देणारे माध्यमे या ठिकाणी वापरले असं दिसून येते। मित्रांनो, या ठिकाणी जी संयुक्त राष्ट्र संघटना जी दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापित झाली होती, यामध्ये एक सुरक्षा समिती होती। या समितीकडे एक व्हेटोचा पॉवर होता आणि मग हे मित्र असलेले राष्ट्र या व्हेटो पॉवरच्या अधिकाराचा वापर करीत होते। म्हणजेच मित्र राष्ट्रांची बाजू घेण्यासाठी विविध
लष्करी करारासाठी, आर्थिक देवाणघेवाण, व्यापारी सवलती देण्यासाठी, मित्र राष्ट्रांचा दर्जा देण्यासाठी या व्हेटो पॉवरचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येऊ लागला। त्यामुळे जगात मोठ्या प्रमाणात गडबाजीला प्रोत्साहन देण्यात येत आहेत असं दिसून येत होतं। जी सुरक्षा समिती होती त्या सुरक्षा समितीमध्ये अमेरिका व रशियाचा सुद्धा समावेश होता। त्यामुळे हे दोन्हीही देश आपल्या व्हेटो पॉवरचा उपयोग करून गडबाजीला प्रोत्साहन देत होते असं दिसून येते। या अशा गडबाजीच्या प्रोत्साहन देणाऱ्या माध्यमानंतर आपल्याला या ठिकाणी शेवटचा मुद्दा पाहायचा आहे, ते म्हणजे शीतयुद्धाची कारणे काय किंवा शीतयुद्ध अधिक तीव्र होण्याची कारणे काय। मित्रांनो, शीतयुद्ध सुरू होण्यामागे कारण म्हणजे भांडवलशाही व साम्यवादी या विचारधारामध्ये असलेला फरक। त्यामुळे शीतयुद्ध घडून आले, म्हणजे दोन विचारामधील हा एक फरक होता आणि म्हणून शीतयुद्ध तीव्र होण्याचे चिन्ह या ठिकाणी आपल्याला दिसून येते। या दोन्हीही राष्ट्राकडे असलेले त्यांचे मित्रराष्ट्र किंवा क्षेपणास्त्र, त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांना आपल्यापेक्षा आपला शत्रू सामर्थ्यवान आहे, बलवान आहेत अशी एकमेकाविषयी किंवा एकमेकाबद्दल भीती निर्माण झाली आणि अशा या भीतीतून तिसरे कारण दिसून येते, ते म्हणजे अविश्वासाचे वातावरण। या दोन गटातील दोन राष्ट्रातील एकमेकावर अविश्वास, या अविश्वासाच्या वातावरणामुळे या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाली व त्यातून पुढे शीतयुद्ध निर्माण झाली असं दिसून येते। पुढील मुद्दा आहे साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही। हे एक सुद्धा कारण शीतयुद्ध तीव्र होण्याचं कारण संबोधल्या जाते। भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी विचारप्रणाली होती। या दोन्ही देशातील विचारप्रणालीमध्ये असलेला फरक म्हणजेच शीतयुद्धाचे कारण ठरले। पुढील मुद्दा गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव। दोन्ही गटात गैरसमज निर्माण झाले होते, परंतु हे निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी जी यंत्रणा आवश्यक होती त्या यंत्रणेचा अभाव होता, म्हणून शीतयुद्ध घडून आले असं दिसून येते। हे दोन्हीही गट एकमेकांना समजून घेण्यात कमी पडत होती, कारण एकमेकाविषयी अविश्वास होता। यामुळे एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीमुळेच अभावामुळेच येथे शीतयुद्ध अधिकच धगधगत राहिले असे दिसून येते। मित्रांनो, या पहिल्या भागामध्ये आपण शीतयुद्ध म्हणजेच काय, शीतयुद्धाची पार्श्वभूमी आणि शीतयुद्धाची वाटचाल, त्यानंतर या शीतयुद्धाच्या दरम्यान दोन्ही गटामध्ये घडलेल्या प्रमुख घटना आणि त्यानंतर शीतयुद्धाची कारणे काय या गोष्टीचा या ठिकाणी आपण उहापोह केला। पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण शीतयुद्धाविषयी विशेष अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। तोपर्यंत तुर्तास एवढंच, धन्यवाद। या PDF च्या माध्यमातून दिलेल्या नोट्स आपण आपल्या वहीमध्ये लिहून त्याचा अभ्यास करावा ही आपणाकडून अपेक्षा। धन्यवाद।